शुभ सकाळ सर्वांना। तर रोजच्या प्रमाणे चूल पेटवलेली आहे, कारण आज दहशत आहेत भरपूर असे कपडे। आणि मुलगा गेला होता कोचिंगला, त्याचे आलेले आहेत असे भरपूर कपडे बघा। मुलं काय बरोबर धुत नाहीत, काही नाही। मिशन आहे घरामध्ये, पण मिशनीमधले कपडे डेली जे यूज करतो ते धुवायला हे जमतात। असे मुलांनी भरपूर यूज केलेले, खूप असा डेरुबा आहे आज कपड्याचा। थोडंसं गरम पाण्यामध्ये टाकून धुतले एकदम फ्रेश असे निघतात। तर सकाळची झालेली आहे कामाची सुरुवात। संक्रांतीच्या कामामुळे अधिक वेगळे कामं आहेत घरामध्ये, आणि आता संक्रांत आलेली आहे 4 दिवसावर, त्याच्यामुळे आज लाडू पण बांधून घ्यायचेत। मग संक्रांतीच्या कामामध्ये काही डिस्टर्ब नको म्हणून। तर तुमची झाली की नाही संक्रांतीची कामं सुरू, कमेंटमध्ये नक्की सांगा। तर चला, आज बनवायचे आहेत मला मस्त तिळाचे लाडू। तीळ स्वच्छ धुवून असे घेतले होते मी, आणि मस्त तडतड असं वाजूस तर तीळ आपल्याला बारीक गॅसवर गव्हाळ असे भाजून घ्यायचे, ज्याने की आपला लाडू जे आहे एकदम खुसखुशीत आणि क्रंची असा बनतो। आणि गरम नुसते ह्याच्यात भाजले की मधून असे कडकपणा येतो आपल्या तिळाला। तर लाडू जेवढे आपल्याला पाहिजे तेवढे, आणि थोडेसे शेंगदाणे पण मी टाकीत असते आपल्या आवडीनुसार, जेवढे टाकायचे तेवढे। आणि हे जे गुळाची ढेप दिसते ना, हे जे आहे आपला गावरान गुळ आहे, आणि ज्याचा कलर जास्त थोडा काळपट असते। आणि जे आपलं एकत्रीचं गुळ असतं ते एकदम दिसायला पिवळे, आणि लाडू बी असे सुंदर दिसतात, पण खायला पण तेवढं चवदार नसतं। आणि त्याच्यामध्ये भरपूर असं केमिकल टाकलेलं असतं, शरीराला हेल्दी असा गुळ म्हणलं तर हेच राहतो। आणि आम्ही 12 हेच गुळ वापरतो, कारण महाराष्ट्रात गेले की तिकडूनच 5 किलो 10 किलोची अशी ढेप आणते। आणि बघा किती फ्रेश असा ताजा बनलेला गुळ असतो, जो आपल्या पुढेच बनवून आपल्याला देतात। तर मोठी अशी फॅक्टरी असते, तिथून बनवून घेतो। तर नसतं तोंडावर ठेवलं की असं पाणी होतं, आणि इतका छान असा गुळ आहे बघा। तर असं जेवढा पाहिजे आपल्याला तेवढा गुळ घेतलेला आहे मी। मस्त शेंगदाणे तीळ असे मस्त भाजून घेतलेले आहेत, कढईमध्ये टाकलेलं आहे थोडंसं तूप गरम झालं की टाकलेलं आहे गुळ। आणि गुळ मस्त, गुळामध्ये थोडंसंच पाणी ॲड करायचं आहे आपल्याला, जास्त पाणी ॲड करायचं नाही, नाहीतर आपलं पाक एकदम बिघडून जातं आणि लाडू काय बसत नाही। असं बारीक गॅसवर मस्त आपलं पाक करून घ्यायचं आहे। आणि पाकाला जसं चांगला सगळा गूळ जे आहे आपला एकदम मेल्ट झाला पाहिजे। आणि मेल्ट झाल्यावर त्याला बघा चांगलं हे करून मी गाळून घेतलेला आहे सगळा पाक। आणि त्याला असं चांगलं आपलं फेस उस्तर, उकळी उस्तर असं आपल्याला पाक बनवायचा आहे। आता आपला पाक जे आहे हे रेडी झालेला आहे। आपल्याला आता रेडी कसं झालं आहे काय नाही बघायला आपल्याला पाण्यामध्ये टाकून घ्यायचं, आणि त्याची जी गोळी तयार होते। आणि गोळी जर तयार झाली तर आपला पाक एकदम परफेक्ट झाला की ज्याच्यानं आपले लाडू बिलकुल बिघडणार नाहीत ना काही नाही। तर बघा अशी गोळी ह्या पद्धतीने गोळी तयार झालेली आहे। आता मी ह्याच्यामध्ये गॅस बंद करून घेतलेला आहे, तीळ शेंगदाणे त्याच्यामध्ये ॲड केलेले आहेत, आणि मस्त त्याला घालून घ्यायचं आहे एकजीव करून। आणि खूप छान असं हे गावरान गूळ असतो, ज्या गुळाची टेस्ट जी असते ते खूप छान लागते। आणि आपल्या बाहेरला गूळ जास्त एकदम खायला गोड असतं आणि पिवळा जर दिसतं, आणि हे गूळ जे आहे खूप छान लागतो खायला। तर थोडासा पाण्याचा हात नाही तर तुपाचा हात घेऊन, मी तर पाण्याचाच हात घेऊन असे लाडू बांधत असते। तर बघा असे सुंदरसे छान लाडू बांधलेले आहेत, आणि झालेली संक्रांतीच्या कामाला सुरुवात। तर तिळगुळ घ्या, तुम्ही पण गोड गोड बोला, आणि कुठपर्यंत आले संक्रांतीचे कामं ते पण कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि आमचा गावरान गुळाचे लाडू आवडले की नाही ते बी कमेंटमध्ये नक्की सांगा। तर झाले आहेत माझे सर्व लाडू करून घेणं।